आणि आता वळूया एका राजकीय बातमीकडे। आकाशवाणी आमदार निवासामध्ये निकृष्ट जेवण दिल्यानं संजय गायकवाड यांनी मोठा राडा केला। आकाशवाणी आमदार निवासातील कर्मचाऱ्याला गायकवाड यांनी मारहाण केली आहे। संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला चांगलंच फटकावलंय। निकृष्ट आणि वास येणारी डाळ दिल्यानं संजय गायकवाडांचा संताप पाहायला मिळाला। बंद करा तुम्ही आमदार दे वास घेऊन पण शूटिंग सुरू काय बोलतील। हां अरे मरण नाही एखादा माणूस तसा खाल्ल्यावर तू आमदार खाऊ घालतो लोक काय बोलतील आराम करा मला असं का होईल तुम्हाला काय खाऊ घालतील दुसरं काय हे नको सांगू मला हे संतोष हे जरा पॅक कर आणि पुढे जोरांना बोलव। गायकवाड साहेब असं काय झालं की तुम्हाला कॅन्टीन चालकाला मारहाण करावी लागली, त्याला जाब विचारावा लागला, असं काय घडलं काल रात्री? बघा इथे ह्या गोष्टी वारंवार घडतात। मागच्या 2-3 वर्षामध्ये मी या लोकांना 3-4 वेळेस समज दिली। यांचं जेवण आणताना यांचं 3-3, 4-4 दिवसाचं जेवण हे आणतात। काल रात्रीला मी साधारणतः 10 वाजता वरण भात आणि पोळीची ऑर्डर, चपातीची ऑर्डर त्यांना केली आणि वरण भात आणल्यानंतर मी एक घास वरण भाताचा खाल्ला। तिथे मला एकदम खूप आंबट आणि कसं तरी वाटलं। मला वाटलं असेल काय याच्यामध्ये चिंच वगैरे असेल। मग मी दुसरा घास खाल्ला तर मला वॉमिटिंग झाली। मग मी त्या वरणाचा पॉलिथिनमध्ये वास घेतला, तो इतका घाणेरडा वास होता आणि मग मला ते सहन झालं नाही की वारंवार अशा प्रकारे आमदार या ठिकाणी राहतात आणि त्यांना असं जेवण देतं। महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते येतात, शेतकरी येतात, अधिकारी येतात, सगळ्यांसोबत तर ठीक आहे पण आमदारांसोबत असं होतंय। मग मी खाली गेलो आणि त्याला म्हटलं बाबा हे कोणी दिलं, खालचं कुक कोण आहे, मॅनेजर कोण आहे, जरा स्मेल घे म्हटलं याचा। आणि ज्यावेळेला त्यांनी स्मेल घेतला त्यांनी सांगितलं साहेब बहुत गंदा स्मेल आहे बोले। म्हटलं हे खाऊ घालणार तू आम्हाला? आणि मग मी त्यांना विचारल्यानंतर मग त्यांना चांगला आपल्या स्टाईलमध्ये प्रसाद दिला, कारण मराठीत सांगून ऐकलं नाही, हिंदीत सांगून ऐकलं नाही, इंग्रजी सांगून ऐकलं नाही। त्याच्यामुळे मग शेवटी जीवनाशी आपल्या जर कोणी खेळत असेल तर मी तर मग काय सोडत नसतं। मी रिसर तक्रार पण फूड अँड ड्रग्सकडे देणार आहे। माझ्यावर कारवाईपेक्षा मी या कॅन्टीनवाल्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे। कॅन्टीन चालक जे आहेत ते शासकीय आहेत की प्रायव्हेट कुठल्या संस्थेला दिलेलं आहे, काय माहिती मिळते? शासकीय नाही आहेत। मला वाटतं हा कंत्राट काय तिकडच्या साऊथ मधल्या लोकांना हा कंत्राट दिलेला आहे दोन्ही कॅन्टीनचा आणि तेच हे काम चालवतात आणि वारंवार त्याच लोकांकडे हा कॉन्ट्रॅक्ट असतो। महाराष्ट्रातलं आमदार निवासातलं कॅन्टीन पण त्याचं कंत्राट एका परप्रांतीयकडे, पुन्हा हा वाद चिघळेल असं वाटतंय? वाद चिघळायचा विषय नाही पण त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या लोकांशी काही देणं घेणं नाही असं वाटतंय। मरोत का जगोत काय देणं घेणं नाही। पण याबद्दल तुम्ही आवाज उठवणार आहात का आता अधिवेशनामध्ये? मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन सन्मान्य अध्यक्षांना मी विचारण्याचा प्रयत्न करेल संधी मिळाली तर। आणि ही गोष्ट आमदाराच्या जीवाशी खेळणारी आहे, जीवाला धोका निर्माण करणारी, म्हणून त्यांनी दखल घ्यावी असं मी आवाहन करेन। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईक सर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।